बहुजन साहित्य कला अकादमीतर्फे कोल्हापुरात रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता शाहू स्मारक भवन येथे बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास व संघर्ष या विषयावर ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने आणि अभिनेते किरण माने यांचे व्याख्यान होणार आहे, अशी माहिती अकादमीचे सचिव संभाजी कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर सत्येंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी प्रेमानंद मौर्य, पंडित चोपडे, अमित मेधावी, डॉक्टर राजेंद्र कवठेकर, सुरेश दबडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून यावेळी साहित्य व कलाकार क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार होणार आहे। बहुजन साहित्य कला अकादमी महाराष्ट्र राज्य ही बहुजनांच्या सांस्कृतिक इतिहासावर आणि चळवळीवर काम करणारी एक देशव्यापी संघटन आहे, अकादमी आहे। या कला अकादमीच्या माध्यमातून दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी छत्रपती राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास व संघर्ष या विषयावर प्रबोधन शिबिर आयोजित केलेलं आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट सुरेश माने, घटनातज्ञ। या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत डॉक्टर सत्येंद्र चव्हाण, माजी विभाग प्रमुख बार्टी पुणे। आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक आहेत सुप्रसिद्ध अभिनेते व विचारवंत किरण माने सर। तर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित आहेत प्रेमानंद मौर्य, केंद्रीय सल्लागार, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन, माननीय पंडित चोपडे सर, अभ्यासक व विचारवंत, माननीय अमित मेधावी, बौद्ध लेणी पाली भाषा अभ्यासक व विचारवंत, माननीय डॉक्टर राजेंद्र कवठेकर, अभ्यासक व विचारवंत, माननीय रघुनाथ मांढरे सर, अभ्यासक व विचारवंत, माननीय सुशील कुमार कोल्हटकर, अध्यक्ष बौद्ध प्रणाली चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर, माननीय दिलीप वायदंडे सर, सामाजिक कार्यकर्ते, माननीय रमेश कांबळे CM अकॅडमीचे प्रमुख आहेत, माननीय रामचंद्र कांबळे उर्फ RK प्रदेश सचिव बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि माननीय सुरेश दबडे जिल्हाध्यक्ष BRSP कोल्हापूर। या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याच वेळेला आपण बहुजन समाजातील जे साहित्यिक आहेत, जे कलाकार आहेत, जे मान्यवर साहित्यिक आणि कलाकार आहेत, ज्यांनी आपलं खूप मोठं योगदान या बहुजनांच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये किंवा सांस्कृतिक चळवळीमध्ये दिलेलं आहे, त्यांचासुद्धा एक छोटासा आपण गुणगौरव तथा सत्कार घेत आहोत। त्यामध्ये जे शाहीर विजय शिंदे आहेत, शाहीर मारुती साक्रीकर आहेत, त्याचप्रमाणे नुकताच गाभ हा मराठी चित्रपट रिलीज झाला, ज्याला 2 अवॉर्ड्स मिळाले। त्याचे दिग्दर्शक आहेत अनुप जत्राडकर। आता सद्यस्थितीला बार्टीमध्ये संशोधक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर संभाजी बिरांजे, ज्यांनी वेगवेगळी नाटकं केली, आपला ठसा एक उमटलेला आहे, असे नाट्य दिग्दर्शक डॉक्टर अरुण मिरजकर, जे भीमगीतांच्या माध्यमातून वर्षानुवर्ष या ठिकाणी समाज प्रबोधन करत आहेत, असे आमचे मित्र सचिन श्रावस्ती, त्यांचा गौरव भीमाचा, आणि दयानंद मेहतर हाक बाबांची, असे 1-2 त्यांचे ऑर्केस्ट्रा आहेत। त्याचबरोबर ज्यांनी वनवा नावाची एक शॉर्ट फिल्म आता नुकतीच, ज्याचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक होत आहे, त्या वनवा ह्या शॉर्ट फिल्मचे निर्माते आणि ज्यांनी अनेक पुस्तकं लिहून या बहुजन साहित्यामध्ये भर घातलेले आमचे मित्र मच्छिंद्र कांबळे सर। त्याचबरोबर रणांगण 1818 हे भीमा कोरेगाववरचं जे नाटक या ठिकाणी ज्याचे पश्चिम महाराष्ट्रामध्ये गाजत आहे, त्या नाटकाचे दिग्दर्शक लेखक अनंत मांडुकलीकर आणि त्यांची टीम ही सुद्धा सोबत आहे। आणि विशेष करून आम्हाला हॉल राजर्षी शाहू स्मारक भवन हॉल उपलब्ध करण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे, ते दिनकर साळोखे आणि नीलम काळे मॅडम, कलासक्त MD स्टुडिओ गंगावेश कोल्हापूर, हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। या ठिकाणी किरण माने सरांच्या माध्यमातून आणि सुरेश माने सरांच्या माध्यमातून बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास आणि त्यांचा संघर्ष याच्यावर मोठ्या प्रमाणात एक चांगलं विचारमंथन होणार आहे। तरी कोल्हापूर आणि सांगली, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व माझ्या बांधवांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून ह्या विचारमंथनाचा लाभ घ्यावा, अशा प्रकारची एक विनंती आणि आवाहन करतो। जय भीम, जय भारत।